एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्यानंतर भुजबळांचा भडका उडाला. जे नेते जुने झाले त्यांना फेकून देणार का असा सवाल करत भुजबळांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याचं दिसतंय. बुधवारी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं भुजबळ म्हणाले. पाहूया टीव्ही 9चा हा स्पेशल रिपोर्ट. नाराज हूँ क्या? नाराज हूँ अब इतना ही बोला ना मैंने. जहाँ नहीं चाहना वहाँ नहीं रहना. हाँ मैं नाराज हूँ, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना. या दोन वाक्यात छगन भुजबळांनी आपले इरादे स्पष्ट केले. अजित पवारांनी मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं भुजबळांनी ऑन कॅमेरा नाराजी व्यक्त केली आणि बंडाचे संकेत दिले. लासलगाव येवला माझे मतदारसंघ आहेत, मतदार आहेत, त्यांच्याशी मी बोलेन. समता परिषदेचे ते आणि आमचे मागासवर्गीय समाजाचे अनेक नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी मी बोलेन. नंतर ठरवेन काय करायचं. पक्षात राहून संघर्ष होणार की पक्षाच्या बाहेर? मग ते आता सगळ्यांना विचारून करीन. पण एक आहे, जहाँ नहीं चाहना वहाँ नहीं रहना. सर आपके बारे में चर्चा है कि आप काफी नाराज हैं सर. आप यहाँ नाराज हूँ तो क्या करेंगे? क्या चाहते हैं आप? क्या आपको मंत्री पद जिस तरह से क्या नाराज हूँ अब इतना ही बोला ना मैंने. जहाँ नहीं चैना असं म्हणत भुजबळांनी एक प्रकारे बंडाचा सूचक इशाराच दिलाय. पत्रकारांनी त्यांना पुन्हा शरद पवारांकडे जाणार का असा प्रश्न केला. त्यावरही भुजबळांनी खुबीनं उत्तर दिलं. तर बुधवारी सकाळी 11 वाजता समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन काय करायचं ते ठरवू असं भुजबळांनी स्पष्ट केलं. म्हणजे बुधवारी भुजबळ त्यांचा पुढचा निर्णय घेतील. सर क्या शरद पवार के पास अरे भाई शरद पवार साहब के पास तो 12 दिसंबर को जाकर आया ना मैं. 12 दिसंबर को गया था. नहीं, लेकिन मंत्री पद नहीं मिलने के बाद क्या आप ये भूमिका ले सकते हैं वापस शरद पवार जी के पास जाने की? चलिए. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. भुजबळ आणि अजित पवारांमध्ये आता संवाद राहिला की नाही हाही सवाल आहे. कारण मंत्रिपदावरून डावलल्यानंतर आपल्याला अजित पवारांशी बोलण्याची आवश्यकता वाटत नाही अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. अजीत पवार से कुछ आपकी बातचीत हुई? आपकी नाराजगी क्या आपने अजीत पवार के सामने रखी? चलो, मैंने कल से कोई बातचीत नहीं की और मैं ये जरूरी नहीं समझता हूँ. बाकी के आगे जो है चर्चा, बस आगे का क्या कदम होगा सर आपका? मुझे पता नहीं है. मैं मेरे जो लोग जो है उनसे बात करूंगा. भुजबळांना मंत्रिपदाची संधी का दिली नाही हे अजित पवारांनाही विचारलं होतं. त्यावर काही महत्त्वाची जबाबदारी भुजबळांवर द्यायची आहे असं दादा म्हणाले. महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर द्यायची. आता ही जबाबदारी म्हणजे काय? तर राज्यसभा. 8 दिवसांआधीच आपल्याला नितीन पाटलांचा राजीनामा येतो आणि तुम्ही राज्यसभेवर जा असं सांगण्यात आलं. पण जेव्हा मागितलं तेव्हा दिलं नाही. आता आपण राज्यसभेवर जाणार नाही हेही भुजबळांनी म्हटलं. आता ते म्हणायला लागले जेव्हा मंत्रिपदाची शपथ घ्यायची वेळ आली की तुम्ही राजीनामा द्या आणि आता राज्यसभेवर जा. आम्ही त्या नितीन पाटलांचा राजीनामा घेतो आणि तुम्ही तिकडे जा. नितीन पाटलाचा राजीनामा का घ्यायचा? तर त्याच्या भावाला मकरंद पाटीलला मंत्री करायचं आहे. आणखीन कोण नशेच्या कोणाला तरी मंत्री करायचं काय? यासाठी तुम्ही म्हणजे मला काही लहान पोरासारखं खेळवताय. खेळणं आहे मी तुमच्या हातातलं? हां, सांगतो द्या तर देत नाही. ज्या वेळेला संधी आहे त्या आणि नको त्यावेळेला म्हणते की आता राजीनामा द्या, आता तुम्ही जा. का? तर ती ॲडजस्टमेंट करायची आहे. काय मान सन्मान आहे की नाही? आणि जिथे मान नाही तिथे काय तुम्ही मला सोन्याचं पान दिलं तरी काय करायचं आहे मला? ते प्रपोजल पूर्णपणे नाकारलं आणि सांगितलं मी आता माझा विधानसभा पदाचा राजीनामा देऊ शकत नाही. ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल
त्यांचा विश्वासघात ठरेल. मी नाही जाणार आता, तुम्ही 1-2 वर्षानंतर आपण विचार करू त्याचा, असं मी त्यांना सांगितलं होतं. ही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची? सर, ही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची? आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नॉस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नॉस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. अजित पवारांनी काका शरद पवारांच्या विरोधात बंड पुकारलं तेव्हा भुजबळांनी अजित पवारांची साथ दिली आणि शरद पवारांना सोडलं. विधानसभा निवडणुकीत भुजबळांनी धुवाधार प्रचारही केला. मात्र मंत्रिमंडळातून पत्ता कट केल्यानं भुजबळ प्रचंड नाराज तर झालेच, पण मनातली खदखदही बाहेर आली. मंत्रिमंडळ करत असताना जुने आणि नवीन यांचा मेळ घालूनच मंत्रिमंडळ करावं लागतं. हे आपले जुने झाले द्या फेकून, असं चालत नाही ना. महाराष्ट्रातले ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळांची ओळख आहे. मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात जरांगे विरोधात लढण्यासाठी भुजबळच आघाडीवर होते. जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे. त्याचं बक्षीस मिळालं ना. ते मला नाही माहित त्याला कशाला काय केलं आणि काय नाही, तो आमचा प्रश्नच नाही. तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे, वैयक्तिक. त्याच्याबद्दलचं आपल्याला काय माहिती नाही आणि त्याला का दिलं हे माहीत नाही आणि त्याशी आम्हाला काही देणं घेणं पण नाही. मराठा आरक्षणाचा मारे करायचं आम्हाला काय देणं घेणं नाही. गोरगरिबांना ओबीसींना सुद्धा त्यांनी काय कधी काही खाऊ दिलेलं नाही. परंतु ते आता मला काय म्हणायचं की त्यात पडायचंच नाही आम्हाला. त्या राजकीय विषय त्यांचा तो, आरक्षणाचा विषय नाही येतो. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भुजबळांना डावलल्यानंतर ओबीसी वरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह भाजपलाही घेरलंय. नक्कीच ओबीसीच्या नेतृत्वाला डावललेलं आहे. ओबीसीचा वापर करण्याचं काम झालं आणि मात्र सत्ता येताच ओबीसीला एकदम खळ्यासारखं बाहेर काढण्याचं काम या सरकारने केल्याचं आता दिसते आहे. ते 2 फाळ ओबीसींना पूर्णतः संरक्षण आणि ओबीसीच्या हक्काच्यासाठी ओबीसीचा वाटा कोणी घेऊ नये यासाठी लढणारे छगन भुजबळ साहेब होते. मग त्यांना डावलणं याचाच अर्थ तुम्ही या राज्यामधील ओबीसीचं खच्चीकरणच करणं हा त्यामागचा उद्देश आहे. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही एकत्र असेस्तोवर साहेबांच्या बरोबरीनेच भुजबळ साहेबांचा मान सन्मान हा पक्षाने नेहमीच केलेला आहे. त्यांची सीट ही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारीच असायची आणि ज्या काही घटना 1.5-2 वर्षात झाल्या त्याला अनेक कारणंही आहेत. त्याच्यामुळे मला 1.5-2 वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यात पडायचं नाही. पण अर्थातच हा त्यांच्या पक्षाचा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला वाटतं त्यांना हा प्रश्न विचारला जास्त योग्य आहे. मूळ शिवसैनिक, मंडल आयोगावरून शिवसेना प्रमुखांसोबत मतभेद झाल्यानंतर पवारांसोबत काँग्रेसमध्ये, नंतर पुन्हा शरद पवारांसोबत राष्ट्रवादी आणि आता 2.25 वर्षांआधी शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत, अशी भुजबळांची राजकीय कारकीर्द राहिली. मुंबईत नगरसेवक ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत भुजबळांनी मोठी मजल मारली. पण आपण फक्त मंत्रिपदासाठी नाराज नाही हेही भुजबळांचं म्हणणं आहे. तर त्यांनी पक्षातून मिळणाऱ्या वागणुकीवर बोट ठेवलंय. त्याचवेळी भुजबळ संपणार नाही हेही त्यांनी कडक शब्दात बजावलंय. अर्थात आपल्या बंडखोर स्वभावाची झलक दाखवून दिली. अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं का फेकलं काय, काय फरक पडतो? मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं. छगन भुजबळ काही संपला नाही ना. आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना. अक्षय मंकनीसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, नागपूर. एजलेस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.